गाथ्यातील 4 चरणांचा आहे आणि अभंगाला बोलण्यापूर्वी 1-2 मुद्दे आहेत बरं का। पहिला मुद्दा हा आहे की अभंग तुकोबारायांचा आहे, तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील आहे आणि 4 चरणांचा आहे। आणि हो, तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील एकूण अभंग 4500 आहेत। ऐका बरं का, 4500 अभंगांमध्ये काय अभंग नाट आहेत, काय अभंग वासुदेव आहेत, काय अभंग पांगुळ आहेत, काय अभंग सालामोल आहेत, काय अभंग घोंगडी आहेत, काय अभंग पाईक आहेत, काय अभंग व्याभेचारी अभंग आहेत, काय अभंग नामपर आहेत, काय अभंग संतपर आहेत, काय अभंग विनंतीपर आहेत, काय अभंग विनवणीपर आहे, काय अभंग मागणीपर आहे, तर काही अभंग उपदेशपर आहे। तुकोबारायांचा गाथा म्हणजे 5वा वेद तर आहेच आहे, परंतु तुकोबारायांचा गाथा म्हणजे मुखातून पडलेला साक्षात पांडुरंग प्रसाद आहे। तुकाराम महाराजांच्या गाथ्याला प्रकरण आहे बरं का, परने नाट प्रकरण आहे। ज्ञानेश्वरीला भाग आहेत, ज्ञानेश्वरीला एकूण 933 आहेत, ज्ञानेश्वरीला एकूण अध्याय 18 आहेत। 1 ते 9 हा ज्ञानेश्वरीचा पहिला भाग आहे, तर 9 ते 18 हा ज्ञानेश्वरीचा दुसरा भाग आहे। ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये ओव्या 335 आहेत, ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये ओव्या 535 आहेत, ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायामध्ये ओव्या 708 आहेत, ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये ओव्या 210 आहेत, ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये ओव्या 1169 आहेत, ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायामध्ये ओव्या 433 आहेत, ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये ओव्या 598 आहे, ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायामध्ये ओव्या 473 आहे, ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायामध्ये ओव्या 433 आहे, तर ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये ओव्या 1810 आहे। असे ज्ञानेश्वरीला भाग आहेत आणि या सगळ्या ग्रंथाचा सार म्हणजे हरिपाठ आहे। हरिपाठ वाचल्यानंतर काय होतं ऐका बरं का, एक हरिपाठाचं प्रमाण आहे, हरिपाठ कीर्ती पवित्राची होय देह पवित्राची होय देह पवित्राची होय देह पवित्राची होय देह हरिपाठ किराती मुखे दारी गा मुखे दारी गाय हरिपाठ किराती मुखे दारी गा मुखे दारी गाय पवित्राची होय देह दाता पवित्राची होय देह दाता पवित्राची होय देह पवित्राची होय देह वा, बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या बरं का, अगदी गोड प्रमाण बाबांनी दिलं। हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय देह त्याचा। दादा थोडा आवाज वाढवा ना, कमी जास्त करू नका, एकच आवाज राहू द्या बरं का। हॅलो हॅलो, विठाला विठाला पवित्राची होय देह त्याचा, त्याचा देह पवित्र होतो बरं का, आणि म्हणून हरिपाठ वाचला पाहिजे। आणि तुकाराम महाराज म्हणजे कोण, आपण सतत तुकाराम महाराजाचे अभंग ऐकतो, परंतु तुकाराम महाराज म्हणजे कोण आहे माहिती आहे का कोणाला नाही? तुम्हाला एका भजनाद्वारे सांगतो बरं का, तुकाराम महाराज म्हणजे कोण ऐका बरं का, लक्ष देऊन ऐका। निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। काय निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, अर्थ लिहून घ्या। निवृत्ती हो ज्ञान मिळेल, ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल, तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे, त्या देवाचं नाव तुकाराम आहे। आणि म्हणून असा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील उत्कृष्ट 4 चरणाचा अभंग आज मी सेवेकरता निवडलेला आहे। आणि या अभंगाद्वारे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज हिताचं चिंतन करतात। विठाला विठाला आता अभंगाला बोलण्यापूर्वी थोडासा अल्पसा पर्याय देणं अत्यंत गरजेचं आहे, तो म्हणजे की असा शांत बसा दादा थोडं बरं का। विठाला विठाला आणि अभंगाला बोलण्यापूर्वी थोडासा अल्पसा पर्याय देणं अत्यंत गरजेचं आहे, तो म्हणजे की असा हा आपला दुधागिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला अखंड सप्ताह तथा श्रीमद भागवत कथेचे भव्य आयोजन नियोजन केलेले आहे। आणि या सप्त्यातील आज मला वाटते किती चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही माझ्या एका बालकाच्या वाटेला आलेली आहे, तरी मी माझं परम भाग्य समजतो बरं का। आणि ज्यांच्या मुखातून तुम्ही भागवत कथेचं श्रवण करत आहात
ज्यांच्या रसाळवाणीतून तुम्ही भागवत कथेचं श्रवण करतात असे असणारे आमचे रमेश महाराज धुदे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे इकडे गायनाचार्य गुणुजन मंडळी आमचे प्रमोदजी महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे बाबा भरत महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे बाबा भीमराव महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे बाबा गजानन बाबा हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. त्याचप्रमाणे इकडे मृदंगाचार्य महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य मृदुंग तालमणी मृदुंग सम्राट माझे गुरुवर आहेत, त्याचप्रमाणे माझे मामाश्री सुद्धा, त्याचप्रमाणे वंशेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक माऊली महाराज कुरे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे दुसरे मृदंगाचार्य मोहन महाराज हरिभक्त पारायण मोहन महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. त्याचप्रमाणे आमच्या सोबत आलेले आपल्या गजर मुक्ताबाई लोकप्रिय चॅनल सुप्रसिद्ध चॅनल बरं का, त्यांच्या चॅनलला एक वेळ अवश्य भेट घ्या आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. असे असणारे आमचे गजानन दादा हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. त्याचप्रमाणे याच गावचे सुपुत्र असणारे पण आमच्या इकडे राहायला आले असे आमचे मोठे बंधू ओंकारजी दादा कोळेकर, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे शुभमजी दादा कोळेकर, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडून हा कीर्तनाचा योग आला असे असणारे आमचे बालाजी काका यांच्याकडून हा सेवेचा योग आला, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. त्याचप्रमाणे आज ज्यांचं सौजन्य आहे असे असणारे आमचे संतोषराव दादा कुबडे कृषी केंद्र धनज, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या मायबापांच्या चरणावर पुन्हा एकदा नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. विठ्ठला जगद्गुरु तुकाराम महाराज हिताचं चिंतन करतात, परंतु महाराज हिताचं चिंतन करतात पण नेमकं ते हितच कशात आहे तर ऐका, स्वराज्याची सेवा करणं यामध्ये हित आहे. अरे आई वडिलांची सेवा करणं यामध्ये हित आहे आणि साधू सज्जनाची सेवा करणं यामध्ये हित आहे. मग महाराज स्वराज्याची सेवा करणं यामध्ये हित आहे, मग ते कोणी केलं तर ऐका, ते केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. अरे माझे छत्रपती शिवराय जन्मले आणि प्रमोद महाराज द्या त्यांना एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर शिवरायाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, दैतेसाठी वार झेलले आपल्या निटळ्या छातीवर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर, राजावर. माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली महाराज, उभारणी केली. अरे शून्य तर शून्यातून स्वराज्य निर्माण केलं. पण एक गोष्ट आहे का, आज आपल्या गळ्यामध्ये माळ, अरे आपल्या हातामध्ये टाळ, आपल्या स्त्रियांच्या कपाळावरती कुंकू, अरे त्यांच्या नाकातली नथ, पुरुषांच्या ओठांवरची मिशी, दारातली तुळस आणि मंदिरावरचा कळस हा कोणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. दादा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. अरे जर माझ्या राजाने जर क्रांतीच केली नसते तर फार आपली आज दुरावस्था झाली असती महाराज.
अरे आपलीच माणसं आपल्याला ओळखायला आली नसती, पाठीचे पठाण झाले असते दादा. परंतु उपकार आहेत आपल्याला त्या राजाचे आणि त्या राजाला स्फूर्ती देणाऱ्या भगवतीचे, की त्या जगदंबा भवानीने तळपती तलवार माझ्या छत्रपती शिवरायांना दिली. अरे ती तलवार घेऊन माझ्या राजाने, माझ्या छत्रपतीने अरे एवढी क्रांती केली, अरे एवढी क्रांती केली. अरे वयाच्या 35व्या वर्षामध्ये असताना 36 जिल्ह्याचा हा ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. जय भवानी बोलून उचलिले हत्यार, करून गर्जना हर हर महादेव. शिर छाटून पाडिले दुश्मन धरतीवर, शिर छाटून पाडिले दुश्मन धरतीवर. कशी घुसते अरबार शिवरायाची तलवार, कशी घुसते अरबार शिवरायाची तलवार. हो. आज आपल्या गळ्यामध्ये माळ, हातामध्ये टाळ, हा केवळ शिवरायांमुळे आहे दादा. अरे छत्रपती म्हणजे कोण ऐका बर का. पिसाळलेल्या हातीला क्षरण आणतो त्यांचं नाव येसाजी. अरे पिसाळलेल्या हातीला क्षरण आणतो त्यांचं नाव येसाजी. 2000 सैन्याबरोबर एकटा लढतो त्यांचं नाव बाजी. अरे हात तुटला तरी या मातीसाठी लढत राहतो त्यांचे नाव तानाजी. अरे एका दानपट्ट्यात दुश्मनाला ठार करतो त्यांचं नाव जिवाजी. अरे वाघाला फाडतो त्यांचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो त्यांचं नाव म्हणजे शिवाजी दादा. अरे शिवाजी राजा म्हणजे कोण ऐका बर का. शी म्हणजे शिलवान राजा, वा म्हणजे वाघाचं काळीज असणारा राजा, आणि जी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. आणि अशा या राजाचं कर्तृत्व कार्य मी तुमच्या समोर मांडणार आहे. ऐका, एक वेळचा प्रसंग सांगेल. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करत होते, मायबाप उभारणी करत होते, तेव्हा फार विचारानं, फार बुद्धीनं करत होते, फार विचारानं. यातलं एक गोड प्रसंग सांगेल, ऐका बर का. अरे एकदा आपल्या महाराष्ट्रावरती एक असं संकट चालू झालं होतं, असं संकट चालून आलं होतं की त्या संकटाला समोरासमोर जाऊन तोंड देणं शक्य नव्हतं मायबाप. अरे लाखोंची फौज होती, त्या फौजेच्या पायानं, घोड्यांच्या टापानं उडालेली धूळ इतकी प्रचंड उडाली होती, इतकी प्रचंड उडाली होती की गावोच्या गावं धुळीने माखली गेली होती मायबाप. अरे माणसं तर ओळखायलाच येत नव्हती, प्रत्येक माणूस हा भयभीत झाला होता. अरे आता या महाराष्ट्राचं होणार काय, आता या महाराष्ट्राचं होणार काय. अरे आता कोण रोखणार हे वादळ, आता या महाराष्ट्राच्या हसमतेची माती झाल्याशिवाय राहणार नाही, हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये येऊ लागला मायबाप. अरे मुख्य तोंडाशी आलेलं धान्य सैन्यानं पायदळी तुडवलं होतं. अरे भर दिवसा आई बहिणींच्या आबरू लुटल्या जात होत्या. अरे सुंदर सुंदर मुली पळून नेल्या जात होत्या मायबाप. लहान मुलाची तर कत्तल केल्या जात होती. हे अतिशय वाईट प्रसंग त्या ठिकाणी घडत होता. आणि इकडे रायगडावरती सर्वजण चिंतेत पडले होते. मासाहेब जिजाऊंना विचार येऊ लागला, आता माझा शिवबा हे संकट रोखणार कसं, आता माझा शिवबा हे संकट थांबवणार कसं. आणि मग तेव्हा मासाहेब जिजाऊंनी भगवतीला प्रार्थना केली की हे आई, माझ्या लेकराला बुद्धी दे, माझ्या लेकराला शक्ती दे, माझ्या लेकराला त्याच्या कार्याशी यश दे. आणि अशी भगवतीला प्रार्थना केली दादा. आणि छत्रपती शिवाजी महाराज कार्य सिद्ध करण्यासाठी तयार झाले. बघितलं, त्यांच्या लाखोचं सैन्य आहे, आपले मुठभर मावळे हातात घेऊन थांबणार नाही, आता शक्ती काम करणार नाही, आता युक्तीचे प्रयोग चालू झाले मायबाप. अरे कान देऊन ऐकावं लागेल, तेव्हा माझ्या छत्रपतींची बुद्धी आणि त्यांचं कर्तृत्व तुम्हाला कळेल. आणि मग सद्भावनेने तुम्ही माझ्या राजाच्या कार्याला मुजरा कराल मायबाप. अरे ऐकून घ्या माझे छत्रपती शिवराय, जशी काय हनुमंतरायाची तल्कबुद्धी होती ना दादा, तशीच माझ्या राजाची तल्कबुद्धी होती. अरे मासाहेब जिजाऊंच्या संस्कारात वाढलेली बुद्धी होती. आलेल्या संकटाला थांबवायचं कसं हे माझ्या राजाला माहित होतं. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज घोड्यांची नाल बनवणाराकडे गेले. त्या नाल बनवणाऱ्याला सांगितलं, दादा एक फार मोठी मोहीम आहे आणि या मोहिमेला यश प्राप्त करण्यासाठी आम्हाला तुमची गरज हवी. महाराज काय मदत करू, राजा काय मदत करू. राजा तुम्ही जर म्हटले ना, हा जीव काढून माझ्या समोर ठेव, तरी हा तुमचा मावळा राज हसत हसत जीव तुमच्या समोर काढून ठेव. राजा काय मदत करू. जीव नकोय, फक्त हजारोंना जीवन दान देण्यासाठी मी जे सांगेल ते करावं लागेल. काय करू राजा, काहीच नाही, प्रत्येक घोड्याच्या पायाच्या टापाला नाल ही उलटी ठोका. राजा हे काय सांगताय, जर प्रत्येक घोड्याच्या पायाला जर उलटी नाल ठोकली राजा, तर प्रत्येक घोड्याचा वेग कमी होईल राजा, आणि हजारो मावळ्यांचा जीव धोक्यात जाईल राजा. घोड्याच्या पायाच्या टापाला नाल उलटी ठोकणं हिताच नव्हे राजा, तर संकट अधिक वाढण्याचं कारण ठरेल
राजा असं करू नका, विनंती आहे. या राजाचा राजा म्हणून हे सांगतोय, हे संकट थांबवण्याकरता तुम्हाला करावंच लागेल. दादा इच्छा नसताना घोड्याच्या पायाच्या टापाला नाल उलटी ठोकली. अरे नाल उलटी ठोकणाऱ्याचा जीव कासावीत होऊ लागला. त्याच्या मनामध्ये विचार येऊ लागला, अरे अशा हजारो मावळे या मातीसाठी लढतील, हजारो मावळे या मातीसाठी मरतील, परंतु लाखोंचा पोशिंदा करणाऱ्या माझ्या राजालाच काय झालं ना, तर स्वराज्य उभं होण्याआधीच मरून पडेल. अरे भयभीत झाला होता तो नाल ठोकणारा ग्रस्त. आणि हंबरडा पुढत रडत मासाहेब जिजाऊंकडे गेला. मासाहेब जिजाऊंना म्हटला, मासाहेब छत्रपती शिवाजी महाराज काहीतरी अखेरेकेत करताय. मासाहेब महाराजांनी प्रत्येक घोड्याच्या पायाच्या टापाला नाल उलटी ठोकली. मासाहेब मला असं वाटतं की हजारो मावळ्यांचा जीव धोक्यात जाऊ शकतो मासाहेब. परंतु मासाहेब जिजाऊंना शिवरायांच्या प्रत्येक विचारावर विश्वास होता मायबाप. मासाहेब जिजाऊ म्हटल्या, तुम्ही काय काळजी करू नका, शिवबाई हे सांभाळेल. आणि छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेवर निघाले दादा. अरे दिवसा नाही तर रात्रीच्या वेळेला मोहिमेवर निघाले. अरे छत्रपती शिवरायांचे मावळे होते, हातात मशाली घेतल्या, मशाली पेटल्या आणि हार हार महादेवच्या घरात निघाले. बोला हार हार महादेव, हार हार महादेव, हार हार महादेव. हर हर महादेवच्या गजरात निघाले. शत्रूच्या गोठ्यावर प्रवेश केला. अरे तू घोड्याच्या टापाचा आवाज आला, धुमाकूळ घातला, शिबिरामध्ये शिरले, तलवारी बाहेर काढल्या. अरे सप 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 वाटता सुरू झाले. आणि दिवस उगवण्याच्यात काय कळण्याचे रक्ताचे पाठ व्हावे लागले. बागव दौडव मारू छत्रपती शिवाजी को. अरे शिवाजी आलेला आहे, धरा मारा त्याला. असा एकच आकार, एकच धरा. कोणी म्हणते मारा, कोणी म्हणते पळा, तर कोणी म्हणते वाचवा. आणि पाहता पाहता महाराज हजारोंच्या कत्तली झाल्या. आणि छत्रपती शिवाजी महाराज सूर्य उदयाच्या आत रस्त्याला लागले. अरे सूर्य उदय होत होता, प्रकाश पडला होता. आणि जे घाबरलेलं शत्रूचं सैन्य होतं, झोपेतलं शत्रूचं सैन्य होतं, ते रोषणात पेटून उठलं. अरे चला त्या शिवबाला आपल्याला मारायचे, आपल्या सोबत घात केला त्याने. अरे आपण झोपीत असताना आपलं लाखो सैन्य, हजारो सैन्य मारले त्याने, आपल्या त्याने कत्तली केल्या. अरे उठा, घोड्यावर स्वार व्हा. महाराज घोड्यावर स्वार झाले, परंतु पळावं कोणीकडे कळालं नाही. कोणीतरी म्हटलं, घोड्याच्या पायाचे ठसे जिकडे गेले आहे तिकडे चला. परंतु तुम्ही सर्वजण सुज्ञ मंडळी आहात. महाराज माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी अगोदरच घोड्याच्या पायाच्या टापाला नाल ही उलटी ठोकली होती. म्हणजे महाराज जर गेले असतील पूर्वेला तर छापे कशा पडतील पश्चिमेला. आणि झालं तसं, छत्रपती शिवराय गेले पूर्वेला आणि शत्रूचं सैन्य गेलं पश्चिमेला. म्हणून तर एकदा म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. बस असा बुद्धीने श्रेष्ठ, असा विचाराने श्रेष्ठ राजा पुन्हा होणार नाही दादा. बघा आपण विचार सुद्धा करू शकत नाही, आपल्याला स्वप्न सुद्धा पडू शकत नाही. महाराजांनी कसा बुद्धीचा, कसा युक्तीचा प्रयोग केला असेल दादा. अरे जे घोड्यांच्या टापाच्या मागोमाग जे सैन्य गेलतं ना, त्यांना महाराज का सापडले नाहीत, परंतु ते सैन्य तिकडे चक्कर येऊन मरून पडलं. आणि शेवटी शिवरायांच्या कार्यास यश आलं. बस असा एकच करतो तो वान मुलगा पोटी यावा, पण जन्माला यावा, पण असा यावा दादा. परंतु आपली आजकालची संस्कृती बिघडत चालली बरं का, मुलं बिघडत चालली. अहो तुम्हाला काय सांगा, आमच्या गावात एक 8वीचा मुलगा बरं का, 8वीचा मुलगा तंबाखू खात होता, तंबाखू. तितक्यात मी गेलो, मी म्हटलं का रे तू तुझ्या बाप्पाला भिजता का, तू तंबाखू काढतो. तो म्हटला हाट थांबा 5 मिनिटं बसा बरं का, जास्त पाऊस आला की कीर्तन सोडून देऊ, खाली बसा. मी म्हटलं का रे तू तुझ्या बापाला भिजता का, तू तंबाखू खातो. तो म्हटला हाट बापाला भिण्यातला मी नाही. समोरून त्याचा बापाला मारा. त्याने चोळलेली तंबाखू पडदिशी मागं घेतली. बाप गेला. मी म्हटलं का रे तू तर आताच म्हटला होता बापाला भिण्यातला मी नाही, मग ही तंबाखू का मागं घेतली. तो म्हटला बापाला भिलू नाही, ही जात असली की यातलीच आरती काढते म्हणून मागं घेतली. बोंबला. आता काय करा, बापाने जर असे संस्कार दिला मुलगा का मार्ग निघेल का, निघेल का बाबा. मी तुम्हाला संस्काराविषयी सांगलो बरं का. ऐका, एका गावात एक अशी सुंदर, एका बस स्टँडला एक सुंदर तरुण मुलगी भीक मागत होती, अति सुंदर. तितक्यात कलेक्टराची गाडी येते. कलेक्टर म्हणता का हो बाई तुम्ही इतक्या सुंदर आज, इतक्या सुशीला आणि त्यातल्या त्यात तरुणात तुम्ही भीक मागता, हे तुम्हाला शोभते का. ती बाई म्हणते काय करू साहेब, माझा जन्मच भिकाऱ्याच्या घरी झाला, भीक नाही बाबू तर काय करू. नंतर कलेक्टर साहेब म्हणतात बाई तुम्ही माझ्या समोर सोबत लग्न करणार का. अहो भिकाऱ्याची मुलगी कलेक्टरला झाली, आनंद झाला ना मायबाप. लक्ष देऊन ऐका बरं का, मी संस्काराविषयी सांगलो. नंतर लग्न झालं, मोठ्या धनाच्या ठिकाणी असा त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला बरं का. सत्कार झालं, त्यांना होतं जेवायचं. जेवायचं कसं होतं, हाताने घेऊन खायचं. अहो या कलेक्टर बाई गुतल्या ना जेवायला. नंतर 4-5 बाई आल्या, त्या म्हटल्या कलेक्टर बाई तुमचा आज पहिल्यांदा आमच्या जेवणाचा योग आला, तुम्ही नाव घ्या ते पण उखाण्याचं घ्या बरं.
नंतर कलेक्टर बाई म्हटली घेते ना, त्यात काय नाव घायलं तर ऐका बरं का महिला मंडळ. कलेक्टर बाईनं नाव काय घेतलं ऐका, सोन्याची वाटी चांदीची परात स्टीलचा ग्लास हाय, सोन्याची वाटी चांदीची परात स्टीलचा ग्लास हाय. आणि कलेक्टर साहेबाला भूक लागली, भाकर वाढ ग माय. कारण तिचे संस्कार ते. आणि हो कीर्तनातले जर विनोद कळाले ना तर हसत जा बरं का. कारण जी माणसं मोठ्याने असतात ती मोकळ्या मनाची असतात, जी माणसं मोठ्याने असतात ती मोकळ्या मनाची असतात, आणि जी गाल्यातल्या गालात असतात ती लफडे बाज असतात. म्हणून हो मोठ्याने असलं पाहिजे बरं का. म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त त्याला शेंगा कमी. आणि कीर्तनातले विनोद समजणं हे कोणाचं काम नाही बरं का. याला 4Gचं 5Gचंच नेटवर्क लागतं बरं का. हे कोणाला समजू शकत नाही. आणि ज्याला कीर्तनातले विनोद समजत नाही, काहीच समजत नाहीत बरं का, त्याला एका तुकाराम महाराज अभंगाद्वारे म्हणतात, तुका म्हणे आईची बुद्धी ज्याची जड, त्याहून दगड बरे देव आहो. त्यांच्यापेक्षा दगड बरे नाहीत का. पण कुणापेक्षा हो, तुका म्हणे आईची बुद्धी ज्याची जड. अशी एक जड बुद्धीची बाई डॉक्टरकडे गेली आणि तिचं वजन होतं 110 किलो. म्हणजे किती, 1 क्विंटल 10 किलो बरं का. ती डॉक्टरकडे गेली. डॉक्टरला म्हणते, डॉक्टर साहेब माझं वजन लयच वाढलं, काहीतरी औषध द्या बरं का. डॉक्टर म्हटले, बाई देतोच ना, त्याच्यासाठीच मी इथं बसलोय, औषध द्यासाठीच. नंतर महाराज डॉक्टर चिठ्ठी लिहू लागले. चिठ्ठी लिहिता लिहिता सहज बोलून गेले, बाई तुमचा आहार किती हो. बाई म्हणते, काहीच नाही डॉक्टर साहेब, गरम गरम 20 चपात्या खाते, 10 प्लेट भात खाते, 6 प्लेट भाजी खाते. आता ह्यो आहार कमी झाला महिला मंडळ. नंतर डॉक्टर म्हटले, बाई मग तुम्हाला एक सोपं औषध सांगू, तुम्ही काय करा, 20 चपात्या खाण्याची 10च खा, 10 प्लेट भात खाण्याची 5च खा, 6 प्लेट भाजी खाण्याची 3च खा. आता हे तुमच्यासाठी औषधच आहे. आणि ती म्हणते, होय डॉक्टर साहेब मग हे जेवण झाल्यावर खायचं का जेवणाच्या आधी. काय करणार तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुमचं रातभरच सोडू दे. म्हटलं बोल तुझा काय प्रश्न आहे. तो म्हटला, महाराज अशी कोणती वस्तू आहे जी वडल्यानं बारीक. मी विचार केला, रबल वडल्यानं ताणतो, दोरी वडल्याने ताणती, वायर वडल्याने ताणतो. म्हटलं बाळा मला माहित नाही. तो म्हटला, महाराज खरंच माहित नाही. म्हटलं खरंच माहित नाही. तो म्हटला, बिडी वडल्यानं बारीक होते. अहो काय करा अशा लेकराला. विचारा विचारा. ऐका बरं का, एका शाळेत एका गुरुजीने एका विद्यार्थ्याला उभं केलं. तो खूप बोलत होता आणि विचारलं, ए पिंट्या सांग 52 गावाची नावं. पोरगा काय म्हटलं ऐका बरं का. सर काय म्हटले, ए पिंट्या 52 गावाची नावं सांग. पोरगा काय म्हटला, सर 40 गाव आणि 12 मत. झाले ना हो 52 गाव, 40 गाव आणि 12 विटाला विटाला. एका गावाला कीर्तनालाच गेलतो बरं का महाराज. आणि ज्याच्या घरी जेवायचं होतं त्याच्या घरी होता पैलवान मुलगा. हा माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी लहान होता, पण असा गुटगुटीत होता, असा गुटगुटीत होता की माझे 2-3 व्हायचे त्याच्यात. तुम्हाला काय सांगावं, त्याच्या सफरचंदावानी हारट्या गाले होते, गणपतीवाणी तर ढेरीच होती. आम्ही नेमकं ज्याच्या घरी जेवायचं होतं त्याच्याच घरचा तो मुलगा होता बरं का. नंतर मी जेवायला बसलो, ते माझ्याकडे फिरून यायचं, असं बघायचं, फिरून यायचं, असं बघा. आता म्हटलं मी काय केलं याला. नंतर मी असं अंग चोरायचो बरं का मायबाप. नंतर परत फिरून यायचं, पण ते तसंच करायचं. नंतर मी घाबरलो ना जरासं थोडं. नंतर माझं जेवण झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर पलंगावर बसलो. ते माझ्याकडच्या दरवाजातून रेप राईट करतच आलं. मला वाटतं आता निश्चित झपकावते राव, आता काय खरं नाही. ते माझ्याकडे आलं आणि मला कसं म्हणते, महाराज माझी एक इच्छा आहे. म्हटलं बोल बाळा तुझी काय इच्छा आहे. तो म्हटला, एकदा खांद्यावर बसू का. बोंबला आता महाराज मेला का नाही. म्हटलं मोडन आहे बाबा, खाली बस की. तो नंतर खाली बसला बरं का. आणि बसल्याच्या नंतर ट्यूबवेल त्याने लावलं कार्टून लावल्याच्या नंतर मी म्हटलं, बाळा रिमोट माझ्याकडे की मला बातम्या बघायच्या. तो म्हटला, काय महाराज दुसऱ्याच्या घरी येतात दुसऱ्यालाच रिमोट मागता. म्हटलं अर नमुना हाय पण जरा मुरल्यालाचे. नंतर मी शांत बसलो बरं का. म्हटलं रिमोट देऊ नको पण गपचिप तरी बस, तुझ्या पाया पडतो. नंतर ते बसलं बरं का. 5 मिनिटं तिच्या मनात विचार काय आला. त्याने कार्टून बघितलं 5 मिनिटं थांबला. रिमोट माझ्या तोंडावर फेकला गेलं की खेळायला. नंतर खेळायला गेल्याच्या नंतर मी आता चॅनल बदलाव म्हटलं. नंतर ते चॅनल बदलायचं आलो. अहो ते रिमोटचं बटन तुटायला आलं, रिमोट फुटायला आला, पण चॅनलच बदललं. बेजार झालो. नंतर कीर्तन झालं. मला म्हटलं, महाराज जे हरी. मी म्हटलं जे हरी, पण चॅनल का बदललं नाही. म्हटला कसं बदललं, शिलच काढून नेली.
काय करा अशा लेकराला विचारा विचारा. आणि आता ही झाली स्वराज्य सेवा बर का दादा. आणि स्वराज्य सेवा जेवढी महत्वाची तेवढीच आई वडिलांची सेवा सुद्धा फार महत्वाची. अरे छत्रपती शिवरायाने स्वराज्य घडवले. काय ऐका बर का, छत्रपती शिवरायाने स्वराज्य घडवले, परंतु छत्रपती शिवरायांनाच मासाहेब जिजाऊंनी घडवले, मासाहेब जिजाऊंनी घडवले. म्हणून स्वराज्य आपल्या आईवडिलांची सेवा सुद्धा फार महत्वाची बरं का. मग ती कोणी केली तर ती भक्त पुंडलिकांनी केली दादा. आणि भक्त पुंडलिकांनी लहानपणापासून एवढी प्रचंड आईवडिलांची सेवा केली, एवढी प्रचंड आईवडिलांची सेवा केली. नंतर भक्त पुंडलिकाचं साक्षात पांडुरंग परमात्म्यानं ऐकलं आणि पांडुरंग परमात्मा विटेवर उभा राहिला. तर आज सुद्धा त्या विटेवर उभे युगे 28 विटेवर उभा. म्हणून आईवडिलांच्या सेवेची एवढी पुण्य आहे बरं का. म्हणून आईवडिलांची सेवा करा बरं का दादानो. कारण एकदा जर जीवनात ते आई वडील गेले ना तर प्रेमाचा समुद्र ताटला असं समजायचं बरं का. एकदा जर आपल्या जीवनात ती आई गेली ना तर घर सुद्धा वाटतं. ऐका बरं का, एकदा जर आपल्या जीवनात ती आई गेली ना तर घर सुद्धा वाटतं. परंतु एकदा जर या विश्वातला बाप निघून गेला ना दादा पूर्ण आयुष्य सुनं वाटतं, पूर्ण आयुष्य सुनं वाटतं. म्हणून जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत सेवा करा बरं का. एका गावचा एक छोटासा उत्कृष्ट प्रसंग सांगेल ऐका. एका गावात एक बाळू नावाचा मुलगा राहत होता. त्याला वडील नव्हते, त्याची आई आणि तोच राहायचा. त्याला वडील नव्हते, घरामध्ये दोघेच राहत होते, त्याची आई आणि तोच. नंतर 4-5 दिवसापूर्वी त्याच्या गावची यात्रा यायची होती मायबाप. तर तो अगोदर 2-3 दिवसा अगोदरच आयला म्हणतो, आई अगं ये आई, अगं आई 4-5 दिवसानंतर आपल्या गावची यात्रेला यायची गा आई, आणि यात्रेला तुम्हाला 50 रुपये देशील का गाय खर्चाला. आई म्हणते जो बाळा देईल मी तुला. महाराज ते 4-5 दिवस कसे नाही कसे जातात, कसे नाही कसे जातात. उद्या यात्रा म्हणताना आजच बाळू आयला म्हणतो, आई अगं ये आई, अगं आई तू म्हणाली होतीस ना की 4-5 दिवसानंतर मी तुला 50 रुपये देईल खर्चायला. आई द्या आता. आई म्हणते झोप बाळा, उद्या सकाळी मी देईल तुला. दादा सकाळ होते, सर्व बाळूचे मित्र बाळूच्या घरी येतात, बाळूला आवाज देतात, बाळू अरे बाळू, अरे बाळू आवरलं का, अरे चल लवकर बाळू आपल्याला यात्रेला उशीर होतोय, बाळू चल लवकर. बाळू तसाच आंघोळीला जातो दादा. आणि आंघोळीला गेल्याच्या नंतर आयला म्हणतो, आई चल लवकर चहा गरम कर, यात्रेला उशीर होतो आई चल लवकर. नंतर दादा बाळूची आई चहा गरम करते, चहा उकळतो, परंतु बाळूच्या आईला मात्र पक्कड काय सापडत नाही मायबाप. एकूण बाळू गडबड करतो, एकूण बाळूचे मित्र सुद्धा आवाज देतात, परंतु बाळूच्या आईला पक्कड काय मात्र सापडत नाही. असा 1 मिनिट होतो मायबाप लक्ष देऊन ऐका बरं का. नंतर बाळूच्या आईनं मागचा पुढचा विचार न करता आपल्या स्वतःच्या साडीनं, आपल्या स्वतःच्या अंगावरच्या पदरानं त्या पातेल्याला धरलं मायबाप. आणि पातेल्याला धरल्याबरोबर चरकन आवाज आला. अरे आईच्या डोळ्यातून अश्रू आले, आईचा हात मात्र पोळाला बरं का. आणि बाळू बघतो ना आणि आईला म्हणतो, आई का ग आई, आई पोळाला का ग आई हात, आई पोळाला का ग आई हात. आई मोरक्या मोरक्या हसत म्हणते, बाळा मला काय नाही झालं रे माझ्या वागा, हे घे 50 रुपये आणि तू यात्रेला जा, यात्रेला जा. मात्र कधी वडील नसल्याची जाणीव करू नकोस. मुलं हॉटेलमध्ये जातील, तू हॉटेलमध्ये सुद्धा जा. मुलं रथपाळण्यात बसतील, तू रथपाळणं सुद्धा खेळ. मुलं खेळणी घेतील, तू खेळणी सुद्धा घे, परंतु कधी वडील नसल्याची जाणीव करू नकोस बरं. नंतर खूप दूर गेल्याच्या नंतर खूप दूर जातात मायबाप बरं का. आणि बाळूचा एक मित्र म्हणतो, बाळू अरे बाळू चला आपल्याला खूप भूक लागली, चला आपण हॉटेलमध्ये जाऊ, चला आपण काहीतरी खाऊ. ऐका बरं का, थोडं ऐका बरं का, थोडं दादा शांत बसा बरं का. नंतर सर्वजण हॉटेलमध्ये जातात, सर्वजण बाळूचे मित्र हॉटेलमध्ये जातात. कोणी जिलाबी घेते, कोणी भजे घेते, कोणी वडापाव घेते, तर कोणी खिचडी घेते. प्रत्येक जण काय ना काय घेतो महाराज. परंतु जो बाळू नावाचा मुलगा असतो ना तो फक्त त्यांच्या तोंडाकडे बघतो. कारण का, आपल्याला वडील नाही याची जाणीव होते मायबाप. त्याला आपल्याला वडील नाही याची जाणीव होते. अरे प्रत्येक जण काय ना काय घेत होता, परंतु बाळू नुसता बघत होता बरं का मायबाप. अरे तिथूनही मुले उठतात, मुले अजून दूर जातात, अजून दूर जातात, अजून दूर जातात. अजून दूर गेल्याच्या नंतर यात्रेत जातात. यात्रेत गेल्याच्या नंतर त्यातला एक म्हणतो, अरे चला तो रथपाळा खूप छान झुलत आहे, चला आपण रथपाळण्यात बसू. नंतर महाराज सर्वजण रथपाळण्यात बसतात बरं का. सर्वजण रथ
पाळण्यात आनंद लुटतात, परंतु जो बाळू नावाचा मुलगा असतो ना तो एकटाच बाहेर थांबतो. कारण का आपल्याला वडील नाही याची जाणीव होते दादा, आपल्याला वडील नाही याची जाणीव होती. प्रत्येक जण रथ पाळण्याचा आनंद लुटत होते. तितक्यात त्याच्या गावचा एक माणूस येतो आणि म्हणतो, बाळू, अरे ए बाळू, तुझ्यापाशी रथ पाळण्यात बसायला पैसे नाहीत ना बाळू? अरे हे घे 50 रुपये आणि तू रथ पाळणा खेळ, हे घे 5 रुपये आणि तू रथ पाळणा खेळ बाळू. त्यावेळेस बाळू काय म्हणतो, ऐका ना दादा, नकोय मला हे तुमचे 5 रुपये, नकोय म्हणला तुमचा हो रथ पाळणा. माझा देवा फक्त 10वीचं वर्ष येईल ना दादा, तेव्हा माझ्या पुस्तकाची फीस द्या म्हणला. दादा पुस्तकाची फीस द्या. अरे तिथं नाही मुले उठतात, मुले अजून दूर जातात, अजून दूर जातात, अजून दूर जातात. अजून दूर गेल्याच्या नंतर सर्वजण खेळणी घेतात मायबाप, परंतु बाळू नावाचा जो मुलगा असतो ना तो खेळणी न घेता आपल्या आईचा हात पोळाला होता ना तर आपल्या आईसाठी पक्कड घेतो मायबाप. पक्कड घेतल्याच्या नंतर सर्वजण घरी जातात. बाळू सुद्धा घरी जातो. बाळू घरी गेल्याच्या नंतर आनंदाने उड्या मारतो आणि बाहेरूनच आईला आवाज देतो, आई, अगं ये आई, आई मी तुझ्यासाठी काहीतरी भेटवस्तू आणली गा आई, मी तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलं गा आई. आई बाहेरून घरातून बाहेर येते दादा आणि म्हणते, बाळू दाखव बाळा मला काय तू भेटवस्तू आणली, दाखव बाळा मला काय गिफ्ट आणली. बाळू ती जेव्हा पक्कड दाखवतो ना दादा तेव्हा आई ढसा ढसा रडायला लागते. अरे बाळू सुद्धा रडतो आणि बाळू रडता रडता म्हणतो, आई, का ग आई, तुला माझी भेटवस्तू पसंत नाही का ग आली आई, तुला माझी गिफ्ट पसंत नाही का ग आली आई. आई तेव्हा म्हणते, बाळा तुला वडील नसल्याची जाणीव झाली ना का? मी म्हटले होते ना हॉटेलमध्ये जा, का नाही गेला राजा माझ्या? सांगणार रे बाळा, सांगणार रे. दादा वडील नसल्याची जाणीव होती प्रत्येकाला बरं का. अरे इथे ज्याला हात नाही ना त्याला विचार हाताची किंमत, ज्याला पाय नाही ना त्याला विचारा पायाची किंमत, परंतु ज्याला आई नाही आणि ज्याला वडील नाही त्यालाच विचारा आई वडिलांची किंमत दादा. म्हणून आई वडिलांची सेवा करा बरं का आणि भारत देशाची संस्कृती जोपासा. ऐका, शोधावयास लागलेली भाकरीला भूक आहे. अरे शोधावयास लागलेली भाकरीला भूक आहे, जन्मताच गरीब आहे, नाही कोणाची तरी चूक आहे. भूक लागल्यावर भाकर खाणे प्रकृती आहे, भूक नसताना मात्र भाकर खाणे विकृती आहे. पण माझ्या घासातला घास दुसऱ्याला देणे फक्त आणि फक्त माझ्या भारत देशाची संस्कृती आहे, भारत देशाची संस्कृती आहे. म्हणून संस्कृती जोपासा आणि आई वडिलांची सेवा करा बरं का. आणि एकदा सर्वांनी प्रेमाने हातवर करा, सर्वांनी करा. आता आपल्या सेवेला समाप्तीच होणार आहे बरं का. करा सर्वांनी आणि सर्वांनी हात वर करून मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजवायची बरं का. कारण मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, फुलो के मजा माला से, भोजन की मजा थाली से, ससुराल की मजा साली से. मेवणी कळते का तुम्हाला? ससुराल की मजा साली से, अरे हरे कीर्तन की मजा इन तालियों से. म्हणजे टाळून जोरात वाजवायची बरं का. आणि सर्वांनी चला हात वर करा. विठोबा